आज काय आहे? आर्या दीदीचा डान्स. हाय करते, एकदम एक्साइटेड आहे आर्या. आज मी दोघे पण आम्ही बसलोय. हाय, नमस्कार. मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, आमचं छोटं पिल्लू पण आहे इकडे. साची आज सकाळी सकाळी तुमचं स्वागत करायला आली आहे. आणि का आली आहे साची तू इथे? आज काय आहे? आज काय आहे? आर्या दीदीचा डान्स आहे. येस, आज आहे आर्याचा डान्स प्रोग्राम. आज 25 जून 2022 आणि आज तिच्या डान्स क्लासचा प्रोग्राम आहे. आणि दर 2 वर्षांनी जे प्रोग्राम असतात, म्हणजे अल्टरनेट इयर्सला प्रोग्राम असतात त्यांचे, पण लास्ट 2 वर्ष कोरोनामुळे झाले नाहीत. पण ह्या वर्षी तो प्रोग्राम आहे. आज 25 जून 2022 या तारखेला आज आहे प्रोग्राम. आणि तो बघण्यासाठीच आम्ही चाललो आहे. साची पण आमच्यावर येणार आहेस ना? होय, प्रोग्राम बघायला येणार आहेस ना? का नाही येणार आहेस? हां, बघा, त्या सकाळी सकाळी रेडी होऊन आले आमच्याकडे प्रोग्राम बघायला जाण्यासाठी. आणि तिने तिचा आवडीचं असं जॅकेटवाला ड्रेस घातला आहे. तिला जॅकेटवाला ड्रेस खूप आवडतो ना, एकदम टकाटक रेडी होऊन आली आहे ती. आणि आर्या सकाळी 7:30 पावणे 8 वाजता रेडी होऊन गेली आहे. म्हणजे त्यांना लवकर बोलवलं होतं. आणि हे प्रोग्राम आहेत आपले ते ठाण्यामध्ये. हा बघा, हा आर्याचा ना जुना फोटो दाखवते साची. हा बघा, हा तिच्या लास्ट प्रोग्रामच्या वेळेचा फोटो आहे. दाखव हा साची. हे बघा, हे बघा. हा, तू का लपते त्या फोटोच्या मागे? तर हे प्रोग्राम आहे ते ठाण्यामधील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे. आणि 10:30 वाजताचा टायमिंग दिला प्रोग्राम स्टार्ट व्हायचा. नाही घेणार, म्हणून आपण तिकीट व्यवस्थित ठेवायची आहे. ठेवली व्यवस्थित तिकीट. पण तुझी तिकीट नाही काढली आहे. आता कसं करायचं? तुमची तिकीट काढली आहे तरी पण जाणार आमच्या तिकीट वरती. तुला कोण अडवणार नाही ना. तिला सांगायचं मी आर्याची बहीण आहे. काय? हा, तिचा सर्व मेकअप तूच केलायस ना. हा, मग तुला ते घेणार आतमध्ये. तर आता आम्ही निघणार आहोत. 9:30 पर्यंत आम्ही निघू. 9:30 होत आले. आणि साची पण आहे आमच्या बरोबर. साचीची मम्मी आहे, आयुष आहे, अक्षत आहे, मी आहे. आम्ही सर्व आता मागून जातोय. आणि आर्या कशी रेडी झाली ना याचा थोडासा व्हिडिओ आम्ही केलाय सकाळी घाईमध्ये. तर घाईघाईच होती सकाळी झाली होती तिची तयारी करताना. तर जरा तो व्हिडिओ बघा पहिला तुम्ही. आणि बघा, आपली ना डान्स प्रोग्रामसाठी आर्या रेडी झाली आहे. म्हणजे सकाळी 5:30 वाजल्यापासून उठली आहे ती आणि रेडी झाली. आजचा डान्स प्रोग्राम आहे. आणि आपला पुढे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ना, काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आपला डान्स प्रोग्राम आहे. आणि बघा, मस्तपैकी अशी रेडी झाली सकाळी सकाळीच. आणि आपल्या आजीशी बोलते ती गावाला व्हिडिओ कॉल करून. तिची काय तयारी झाली तुम्हाला एक ना छोटासा व्हिडिओ करून दाखवतो मी. मस्त तयारी केली. तिची फ्रेंड पण आहे बघा, ही पण तयार झाली. ही पण इथं सकाळी 5:30ला तिने आम्हाला फोन केला होता. रेडी झाली होती 5:30 वाजल्यापासून तयारी करायला. हाय करते, एकदम एक्साइटेड आहे आर्या. आज मी दोघे पण. आणि यांच्या डान्स क्लासचा प्रोग्राम आहे, डान्स प्रोग्राम. आणि त्यासाठी या दोघी रेडी झाल्यात. आणि एकदम भरतनाट्यमचा ड्रेस घालला. भरतनाट्यमच आहे ना? हा, बरोबर, भरतनाट्यमचा ड्रेस घालून तयार झालेत. नाश्ता वगैरे झाला. तर 8ची गाडी आहे. आणि चला पटापट, उशीर होतो. तर तुम्ही बघितलं आर्या कशी मस्त रेडी झाली होती भरतनाट्यमचा ड्रेस घालून. आणि तिची फ्रेंड आसमी ती आमच्या शेजारीच राहते. तर ती पण तिच्या डान्स प्रोग्राममध्ये, त्याच डान्स क्लासमध्ये आहे ती. तर ह्या दोघी सकाळी रेडी होऊन 7:30 पावणे 8 वाजता गेल्यात अगोदरच. आणि आता मग आम्ही जरा चहा नाश्ता करतो आणि आम्ही पण निघतो. साची, तू चहा नाश्ता केलायस? काय नाश्ता केला सगळं? नुसतीच चपाती? चाय नाही प्याली? चाय नाही पित तू? नाही आवडत तिला, चाय नाही आवडत. ती आतापासूनच ती एकदम हेल्थ कॉन्शियस आहे. चाय वगैरे नाही पित आहे ना? हा, तर ठीक आहे. चला आता आम्ही पटापट नाश्ता करतो आणि आम्ही निघतो, कारण 10:30 वाजता प्रोग्राम चालू होणार आहे. बघू, तिकीट घे. तिकीट नाही सगळे रेडी झाले.
अक्षता, मेघा, साचीबाई तुम्ही बघितली रेडी झाले सगळ्यासाठी आणि निघायचं आता पटकन. पावणे 10 होत आले. आमचे 2 आमच्याकडे देऊ तिकीट्स. एकदमच एंट्री करणार ना. समजा तुम्ही पुढे पोहोचले, आम्ही लेट पोहोचलो थोडं. आमची सीट ठेवा तिकडे. काय नंबर आहे त्याच्यावर? याचा नंबर असणार M14. एकच आहे बघू काय. बघा तिकीट्स पण अशा आहेत आमच्याकडे प्रोग्रामच्या. चलो हा 2 आहेत तिकीट. साची बघा तिला तर घाई झाली जायची. रेडी गो. ते बघा आहे ना ती निघाली बाहेर. हा आयुषा येतोय, तयारी करतोय. औसा म्हणजे आयुष, कन्फ्यूज होतील. औसा कोण आला आपल्याकडे नवीन? औसा आल्या. तर आता मी आणि आयुष आम्ही दोघं निघालो आहोत आमच्या स्कूटीवरून. आणि अक्षता, मेघा, साची ते आमच्या शेजारची जी अस्मी आहे त्यांच्या फॅमिलीबरोबर गाडीतून येणार आहेत 4 व्हीलरमधून. तर आता आम्ही दोघं पुढे निघालो. हे काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचं पार्किंग. आता आम्ही पोचलो आहे श्री डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आणि गाडीवर आता पार्किंगला लावली आहे. आणि पार्किंगला लावून तर तिकडे आम्ही वरती जाणार आहोत. 10-20 झाले, 10 वाजून 20 मिनटं झाले आणि 10:30चं टायमिंग आहे की संजीव अटकते हेल्मेटने. लिफ्ट आहे का? चला हे लिफ्ट आहे. लिफ्टने तर आपण डायरेक्ट वरती जाऊया. पब्लिकवर थांबली आहे ते काय आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ. आणि आपल्या पाठीमागे बघतोय ते नाट्यगृहाचा मेन एंट्रन्स. सर्व एंट्री करतात. आपण डायरेक्ट बेसमेंटमधनं पार्किंगमधनं वरती आलो त्यामुळे आपण वरून आलो. हे बघा की सर्व आता हे पालक येत आहेत सर्व मुलींचे जे डान्स प्रोग्राममध्ये भाग घेतलेले आहेत. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. आणि इकडे आपले फॅमिली पण पोचली आहे. अक्षता शेजारी, साक्षी हार तिची मम्मी. हे बघा इकडे एंट्री आहे. चला आम्ही हा पुढे आलो. गाडी बाईक आलो ना. चलो आयुष आम्ही दोघं इथे पोचलो आहे नाट्यगृहात. आणि बाकीचे अजून येत आहेत आपले अक्षता आणि मेघा, साची ते पाठीमागे आहेत. बरीच पब्लिक आहे इकडे. आता पॅरेंट्स बरेच आलेत. आता आम्ही बसलो आहे.
आता इंटरव्हल झाला. इंटरव्हलमध्ये सर्व लोक थांबलेत बाहेर येऊन जरा फ्रेश वगैरे होत आहेत. मी काय साची मस्ती करते इकडे ॲज युजल. ते जरा बाहेर यायला वेळ मिळाला आहे. आणि इकडे सध्या नाट्यगृहामध्ये आतमध्ये काही मिळत नाही खायला वगैरे, सगळ्या बंद आहे सर्व स्टॉल. तर फ्रेश होण्यासाठी सुद्धा वेळ आहे आपल्याकडे. 10 मिनिटाचा ब्रेक आहे. तर आता एक 5-1 मिनटात अजून डान्स बाकी आहेत चांगले चांगले, ते तर चालू होतील. अशा प्रकारे हा प्रोग्राम संपला आता. हां पण ते मी आता अक्षता गेली आहे ती आर्याला आणायला. ती बॅक स्टेजला सुटणार आहे आता 5-10 मिनटामध्ये. तर तिला घेतलं की आपण आता घरी निघू. या डान्स प्रोग्राममध्ये ना मुलांना एक मोटिवेशन मिळतं डान्स करण्याचं आणि प्रोत्साहन मिळतं. आणि स्टेजवरती कसं परफॉर्म करायचं हे त्यांना माहीत पडतं. म्हणजे त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची एक डेअरिंग येते आणि ते आता घाबरत नाहीत कुठल्याही स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपला हा ह्या वर्षीचा 2022चा डान्स प्रोग्राम संपला आहे आर्याच्या डान्स क्लासचा.
आणि खूप छान डान्स झाले, तुम्ही बघितलेच. थोडं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि भरतनाट्यमच्या सुरुवातीला डान्स झाले, त्यानंतर इंटरवलनंतर आपले बॉलिवूड सॉंग्सचे पण डान्स झाले, ते पण खूप छान झाले. सर्व प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केला डान्सचा. आणि ठीक आहे, मग हा जर व्हिडिओ तुम्हाला ह्या डान्स प्रोग्रामचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.